आम्ही निघालो तर तिरुपती सिटी बसने तिरुपतीला जाणार. पुणे स्टेशनवर भेटू. आता निघालो तर आम्ही पुणे स्टेशनला भक्ती शक्तीवर. पुणे स्टेशनला पोहोचलो की मग भेटू. झालं ना? हाय, पुणे स्टेशनला पोहोचलो. गाडी भेटल्यानंतर गाडीत बसल्यानंतर भेटू. ट्रेनमध्ये पोहोचलो. बसलो सीट नंबर 13 आणि S5 13 आणि 14. तब्येत बरी नाही. तरी आम्ही तिरुपतीला जातो. थोड्या वेळ भेटू आपण. आता डायरेक्ट तिरुपती स्टेशन. आता रात्रीचे 9:15 वाजले. आम्ही तसं वर 9:15लाच पोहोचलो. 5:15ला आम्ही स्टार्ट केलं होतं पायऱ्या चढायला. लगेच घेतलं. मी स्वेटर घातलं. तब्येत खराब असल्यामुळे सगळा व्हिडिओ मलाच बनवायला होती. आणि पुढचे जे आहे हेही सांगतो तुम्हाला. 2011पासून 2025पर्यंत जितक्या वेळेस आम्ही पायऱ्या चढलेलो आहे त्याच्यात फर्स्ट टाईम असं झालं आहे की मी थकलो कमी आहे आणि ज्योती जास्त थकली. नसलं तर दरवेळेस माझी धर्मपत्नी एनर्जेटिक असते आणि माझी टाय फिश असते. यावेळेस थोडंसं उलटं झालं आहे. कारण मे बी गोविंदा माझ्यासोबत आहे आणि तो मला नक्कीच भरभरून इथून पाठवेल. खाली हाताने पाठवणार नाही याची मला पूर्ण अपेक्षा आहे. हे इथं पाठीमागे लगेच रिसिव्हिंग काउंटर आहे. लगेच रिसिव्हिंग करायला आणि बाकीचे आमच्या माझ्या धर्मपत्नीला स्वेटर वगैरे काढून द्यायला थोडासा वेळ गेला. याच्यात अर्धा तास गेला साधारणतः. पण खूप एक आनंद वेगळाच आहे. एक वेगळीच एनर्जी येते तिरुपती बालाजीला आला. आणि खरंच चढायला पाहिजे. आणि ह्याची सुरुवात गड चढायची आमच्या धर्मपत्नीनीच चालू केली. नसलं तर मी त्याच्या आधी लग्नाच्या आधी जेव्हा आलो होतो तेव्हा मी कधीच गड चढलो नव्हतो. माझी हिंमतच होत नव्हती गड चढायची. आणि आज ह्यांच्यामुळे मी चढले. आजचं पूर्ण श्रेय ह्यांना. ओके, थँक्यू.